आज आपण बनवतो आहे कमी साहित्यात झटपट होणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी केळ्यांची शिकरण। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 3 कप दूध घेतलंय। हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे। 2 केळी, 3 टेबलस्पून साखर आणि स्वादासाठी वेलची पावडर। आता ही केळी जी आहे ह्याचे आपण काप करून घेऊया। केळ्यांचा काही भाग मी कुस्करून घेते हाताने। तुम्हाला हाताने कुस्करायचं नसेल तर तुम्ही काटा चमच्याने किंवा सुरीने सुद्धा अगदी बारीक काप तसे करू शकता। आणि काही काप तुम्ही इथे बघू शकता की मी केळ्याचे तसेच ठेवलेले आहेत। तर आता यामुळे काय होतं तर ही केळी दुधामध्ये चांगली एकजीव होतात। त्यामुळे काही हाताने कुस्करून दुधामध्ये घालायची आणि काही आपण काप तसेच घालतोय, म्हणजे तुमची केळी पण व्यवस्थित दिसतात। ओके, आता मी साखर घालते आणि स्वादासाठी ही वेलची पावडर। व्यवस्थित ढवळायचंय। अशा प्रकारे आपली शिकरण तयार झाली आहे। ही शिकरण आपण पोळी बरोबर शिकरण पोळी पण खाऊ शकतो किंवा नुसती शिकरण सुद्धा छान लागते।